श्रीजना आणि विवेक यांच्या प्रेमकथेने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना दाखवून दिले आहे की खरे प्रेम आजही जगामध्ये टिकून आहे. आजकालच्या काळात जिथे खऱ्या प्रेमावरील विश्वास उडत चाललेला आहे, विश्वास, नाती या सर्वांवरील विश्वास हळूहळू कमी होत चाललेला आहे, त्याच ठिकाणी या दोघांच्या या प्रेमकहाणीने आपल्या सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा केलेला आहे. नमस्कार, मी कार्तिक आणि तुम्ही पाहताय तुफानी कट्टा. सोशल मीडियावर सध्या श्रीजना सुवेदी आणि विवेक पंगिनी यांची जोरदार अशी चर्चा सुरू आहे. आणि मित्रांनो, त्याला कारणही तसंच आहे. कित्येक वर्षांचं प्रेम, लग्न आणि त्यानंतर सुरू असलेला सुखी संसार, त्यामध्येच अचानक 4th स्टेजचं कॅन्सर असल्याचं कळतं आणि त्यांच्या आयुष्यात सर्व काही बदलूनच जातं. वर्ष 2022ची गोष्ट आहे. USA मध्ये विवेक पंगिनी हे युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामध्ये PhD करत होते आणि अचानक ते आपल्या पत्नीसह नेपाळला परतले. त्याला कारणही तसेच होते. त्यांची आई रोगाशी झुंजत होती आणि त्यामध्येच त्यांच्या आईचं एक दुर्दैवी निधन झालं. त्या परिस्थितीतून सावरत असतानाच अचानक एके दिवशी अमेरिकेला जाण्याच्या काही दिवस आधी विवेकच्या डोक्यामध्ये थोडासा त्रास उद्भवला. संशय आल्यामुळे त्यांनी काही टेस्ट केल्या आणि त्या टेस्टमध्ये असं जाणवलं की त्यांना ब्रेन ट्यूमर आहे. अमेरिकेमध्ये विवेक यांच्यावरती 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या सर्व परिस्थितीशी तोंड देत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळले. विवेकच्या कॅन्सर होण्याच्या आधीपासून ते कॅन्सर झाल्यानंतरचा सर्व प्रवास त्यांनी सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला आणि लोकांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही दिला. एक स्त्री आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे हे पाहून लोकांनाही एक प्रेरणादायी असं वाटत होतं. एकूणच सध्याच्या जमान्यात खरं प्रेम काय असतं हे दाखवणारी ती एक रोल मॉडेल ठरली आहे. पण दुर्दैवाने तिच्या या सर्व प्रयत्नांना अपयश आलं व कॅन्सरशी लढत असताना विवेक हे जग सोडून गेला. हे कळताच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीजना लवकर या दुःखातून सावरावी अशी आशा करून मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो.